नमस्कार मित्रांनो, मी चेतन मोरे पाटील आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे ॲडमिशन शाळाच्या यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे आज आपण बघणार आहोत MBA आणि MS CET संदर्भातले जे काही कॅप राऊंडचे नियम आहे, जिथे खूप सगळ्या विद्यार्थ्यांच्या चुका होतात. बेटरमेंट संदर्भात ARC सेंटर म्हणजे काय, ऑप्शन फॉर्म फिल करताना या सगळ्या चुका कशा टाळायच्या आणि योग्यरित्या तुम्ही जर एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेलं असेल तर ते सीट कशा प्रकारे एक्सेप्ट करायचं, कन्फर्म कसं करायचं, कशा प्रकारची काय प्रोसेस असते, हे सगळं प्रेझेंटेशन जे आहे तर मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ स्टार्टिंगपासून एंडपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर ॲडमिशन शाळाच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर सुरुवात करूया. तर मित्रांनो, महाराष्ट्र CET कॅप राऊंडचे तुम्हाला नियम समजून घेण्या अगोदर मित्रांनो मी तुम्हाला थोडक्यात प्रोसेस सांगून देतो, जेणेकरून तुम्हाला हे नियम समजण्यासाठी अतिशय सोपे पडेल. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की आपण या परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन करत असतो MST CETच्या साईटवर किंवा महाराष्ट्र CETच्या साईटवर. हे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट वगैरे सगळे व्हेरिफिकेशन करावं लागतं आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा ऑप्शन फॉर्म जो आहे तर तो फिल करावा लागतो. ऑप्शन फॉर्म म्हणजे काय की ज्यामध्ये तुम्ही तुमचे कॉलेजेस जे आहे तर ते टाकत असता आणि हे कॉलेजेस तुमची लिस्ट तुम्ही सबमिट केल्यानंतर वेबसाईट जी आहे तर तुमच्या कट ऑफ वाईज, तुमच्या रिझर्वेशन वाईज, तुमच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या कन्सिडर करून वेगवेगळे राऊंड जे आहे तर ते लावत असते. तर अशा प्रकारचे 4 राऊंड जे आहे तर ते लागले जाते त्यानंतर, आणि या 4ही राऊंडच्या मेरिट लिस्ट लागल्या, या 4ही राऊंडच्या लिस्ट लागल्यानंतर या ठिकाणी सगळी ॲडमिशन प्रोसेस जी आहे तर ती कंप्लीट होत असते. आता ज्यावेळेस तुम्ही ते कॉलेजेस टाकता त्यावेळेस तुम्हाला त्यांच्यासाठी विशिष्ट प्रेफरन्स द्यावा लागतो. म्हणजे जे कॉलेज तुम्हाला सगळ्यात जास्त हवं आहे किंवा जे कॉलेज तुमचं ड्रीम कॉलेज आहे तर हे कॉलेज तुम्ही 1 नंबरला टाकावं, है ना. तर या ठिकाणी फॉर एक्झाम्पल JBIMS आहे या ठिकाणी मुंबईचं, तर हे कॉलेज आपण 1 नंबरला टाकलं. त्यानंतर 2 नंबरला कॉलेज जे आहे तर ते तुम्ही टाकून घ्या. फॉर एक्झाम्पलसाठी वेलिंकर टाकलं कोणी, त्याच्यानंतर एखाद्यांनी सिडनम टाकलं आणि त्यानंतर 3 नंबर साठी सिडनम टाकल्यानंतर 4 नंबर MAT टाकलं. एक्झाम्पलसाठी सांगतोय मी, असंच काही प्रेफरन्स टाकावा याचा काही मान नाही. तुम्ही तुमच्या वेळेस खालीवरती जे काय प्रेफरन्स करायचे आहे तुम्हाला तसं करू शकता. तर अशा प्रकारे हे झाले आपले 4 प्रेफरन्स. असे तुम्ही 10-15 काय जे प्रेफरन्स तुमचे टाकायचे, जे कॉलेज तुमच्या पर्सेंटाईल वाईज योग्य आहेत त्याप्रमाणे टाकले. आता मित्रांनो पुढे ज्या वेळेस ही सगळी ऑप्शन फॉर्म टाकून वगैरे झाली तर आता तुम्हाला काही टर्म्स लक्षात घेणं आहे. तर ह्या बेसिक टर्म्स म्हणजे ऑप्शन फॉर्म म्हणजे कॉलेजची प्रेफरन्स लिस्ट जशी मी तुम्हाला टाकून दिले कॉलेजेस. त्यानंतर फ्रीज म्हणजे एखादी सीट जी आहे तर ती आपल्याला डिस्ट्रीब्यूट झाल्यानंतर ती तुम्ही लॉक करणं किंवा सीट जी आहे तर ती लॉक होऊन जाणं. मग त्याच्यामध्ये ऑटो फ्रीज पण येतं. त्या ठिकाणी ॲडमिशन घेणं एकंदरीत किंवा ॲडमिशन घेण्यासाठी तयार असणं म्हणजे फ्रीज होय. बरं, त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बेटरमेंट आहे. बेटरमेंट म्हणजे काय की जे कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे, फॉर एक्झाम्पल तुम्हाला 10 नंबरचं कॉलेज मिळालं पण ते तुम्हाला असं वाटतं की ठीक आहे 10 नंबरचं जे मिळालं त्याच्यात तुम्ही समाधानी, पण तुम्हाला आशा आहे की अजून याच्यापेक्षा चांगलं कॉलेज मिळेल. तर अशा वेळेस तुम्ही बेटरमेंट करता, म्हणजे जे दिलंय ते कॉलेज तुमचं जसंच्या तसं राहील 10 नंबरचं, आणि तुम्हाला जे त्याच्या वरचे कॉलेजेस आहे 9 नंबर, 8 नंबर, 7 नंबर, 6 नंबर या सगळ्यांसाठी ट्राय करता येणं म्हणजे बेटरमेंट होय. त्यानंतर ARC जे आहे ते म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सेंटर असतं. त्या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंट जे आहे तर ते तुम्हाला मूळ कागदपत्र जे आहे तर ते व्हेरीफाय करायचे असतात. तर मित्रांनो हे झालं. आणि सीट एक्सेप्टन्स फी म्हणजे की तुमची जी सीट आहे तर ती कन्फर्म केल्यानंतर 1000 रुपये CETला द्यावे लागत होते. यावर्षीची फीस किती आहे तर ती प्रॉस्पेक्ट आल्यावर मी तुम्हाला सांगेलच, पण ती फी म्हणजे सीट एक्सेप्टन्स फी. आता पुढचा मुद्दा आहे की ज्या वेळेस तुम्ही प्रेफरन्स टाकलेले असतात आता, है ना, तर हे जे प्रेफरन्स तुम्ही टाकता तर अशा वेळेस ही प्रोसेस जी आहे तर ती 4च राऊंडमध्ये कन्क्लूड करायची असते. त्याच्यामुळं काही नियम ठरवून दिलेले आहेत. त्यामध्ये काय की जर पहिला प्रेफरन्स मिळाला तर तो तुमचा ऑटो फ्रीज होऊन जाईल पहिल्या राऊंडमध्ये, है ना. तर असे मित्रांनो 4 राऊंड होतात. तर दुसऱ्या राऊंडमध्ये पहिले 3 प्रेफरन्स मिळाले, है ना, तर त्यापैकी जे तिन्हीपैकी कुठलाही एक मिळालं तर तुमची सीट जी आहे तर ती ऑटोमॅटिक फ्रीज होऊन जाईल. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन जे आहे तर ते घ्यावंच लागेल. त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय की प्रेफरन्स जे आहे तर ते टाकणं अतिशय महत्त्वाचे असतात. त्यानंतर मित्रांनो राऊंड 3 मध्ये तुमचे पहिले 6 प्रेफरन्स जे आहे त्यापैकी कुठलंही जे प्रेफरन्स तुम्हाला मिळालं तर ते ऑटोमॅटिक फ्रीज होऊन जाईल. ओके. आणि त्यानंतर मित्रांनो आहे चौथा राऊंडमध्ये तर एक शेवटचा अलॉटमेंट असते, हा फायनल राऊंडमध्ये असतो. जी सीट तुम्हाला मिळाली ती तुम्हाला कन्फर्म करावी लागते.
इथपर्यंत मित्रांनो आय होप तुम्हाला समजलं असेल. आता उदाहरणासह मी तुम्हाला सांगतोय. ओके, जसं आपण पहिल्या राऊंडमध्ये बोललो की पहिला प्रेफरन्स मिळाला तुम्हाला, तर ती सीट जी आहे तर ती तुम्हाला घ्यावीच लागते. तर मित्रांनो आता या ठिकाणी आपण जे कॉलेजेस टाकलेले आहेत याच्यामध्ये आपण काय केलं होतं की JBIMS कॉलेज जे आहे तर ते पहिलं कॉलेज टाकलेलं होतं. तर पहिल्या राऊंडमध्ये हेच कॉलेज मिळालं तर ते तुम्हाला घ्यावंच लागेल. त्या ठिकाणी तुमचं ऍडमिशन जे आहे तर ते ऑटोमॅटिक होऊन जाईल. त्यानंतर दुसऱ्या राऊंडमध्ये ही रेंज जी आहे तर ती 3 कॉलेजेस बद्दल गेलेली होती. मग आपण या ठिकाणी वेलिंगकर, सिडनम आणि JBIMS यापैकी कुठलंही एक कॉलेज आपल्याला दिलं तर आपल्याला ओके चालणार होतं. म्हणून दुसऱ्या राऊंडसाठी अशा हा आउट ऑफ रीचचा एरिया होता. आणि तिसऱ्या राऊंडमध्ये जे पहिले 6 कॉलेजेस आहे हे सगळेच्या सगळे हे तुम्हाला ऑटो फ्रीज होऊन जातात. त्याच्यामुळं तुम्हाला तिसऱ्या राऊंडचा नियम सुद्धा लक्षात आलेला असेल. चौथ्या राऊंडमध्ये तुम्हाला जे दिलं ते घ्यावं लागतं. बेटरमेंटचे लाट जे आहे तर ते तुमचे चौथ्या राऊंडमध्ये चालणार नाही. ही एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. तर मित्रांनो आता पुढे जे आहे तर ऑटो फ्रीज म्हणजे काय, तर जर तुम्हाला पहिला प्रेफरन्स मिळाला तर ती सीट जी आहे तर ती लॉक होऊन जाणार. त्यानंतर तुम्हाला काय आहे की तुम्ही पुढच्या कुठल्याही राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकत नाही. जर तुम्हाला पहिल्याच राऊंडमध्ये आवडीचं कॉलेज पहिलं कॉलेज जर मिळालं तर तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकत नाही, बेटरमेंट करू शकत नाही. याचा अर्थ हा होतो. त्यानंतर तुम्हाला तुमचे सगळेचे सगळे डॉक्युमेंट जे आहे तर ते व्हेरीफाय करावं लागेल. तुमची सीट एक्सेप्टन्स फी जी आहे तर ती पे करावं लागेल. कॉलेजला तुम्हाला या ठिकाणी रिपोर्ट करावं लागेल. आणि जर तुम्ही असं नाही केलं तर तुम्ही राऊंडमधून बाहेर पडता, तुमची सीट जी आहे तर ती कॅन्सल होती. या आहे मित्रांनो एकंदरीत पहिल्या राऊंडचा नियम. आय होप तुम्हाला अतिशय सोप्या भाषेत जो आहे तर तो क्लिअर झालेला असेल. आता मित्रांनो जर तुम्ही ऍडमिशन कन्फर्म केलं तर पुढं काय प्रोसेस, तर सेम आहे. सीट एक्सेप्टन्स फी द्या आणि त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट वगैरे व्हेरिफिकेशन केल्यानंतर कॉलेजमध्ये रिपोर्टिंग करून कॉलेजला जे आहे तर ते जॉईन व्हा. जर तुम्हाला पहिल्याच राऊंडमध्ये आवडीचा प्रेफरन्स मिळाला तर, किंवा कोणत्याही राऊंडमध्ये आवडीचा प्रेफरन्स मिळाला तर एक गोष्ट ध्यानात ठेवायची, त्या ठिकाणी कॉलेजला तुम्हाला जी वेळ दिलेली असती वेबसाईटवर तर त्या वेळेमध्ये जे काही रिपोर्टिंगचा टाइम असतो त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि तुमची सीट एक्सेप्टन्स फी भरून तुम्हाला कॉलेजला रिपोर्टिंग करावी लागते. आता मित्रांनो तुम्ही त्यानंतर आता जर पहिला राऊंड मध्ये तुम्हाला पहिला ऑप्शन सोडून बाकीचे कुठलाही ऑप्शन मिळाला है ना, मग आता त्यावेळेस तुम्हाला काय होईल की लाईक तुम्हाला 10 नंबरचा ऑप्शन मिळाला, पहिला ऑप्शन जो आहे तो मिळाला नाही. पहिला ऑप्शन मिळाला तर आपण बघितलं ऑटो फ्रीज होतं. मग अशा वेळेस तुमचं फ्रीज जे आहे तर तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्हाला जर 10 नंबरचा ऑप्शन मिळाला पहिल्या राऊंडमध्ये, तुम्हाला 10व्या नंबरचं कॉलेज पाहिजे असेल तर ते तुम्ही घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्हाला ते नसेल पाहिजे तर ते तुम्ही अपग्रेड करू शकता किंवा बेटरमेंट जे आहे तर ते करू शकता, रिझर्व ते तुम्ही ठेवू शकता. मग अशा वेळेस बेटरमेंटचा रूल आहे. बेटरमेंटमध्ये तुम्ही केलं तर तुम्ही 10 नंबरचं कॉलेज फॉर एक्झाम्पल तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये मिळालं तर ते तुम्ही तसं रिझर्व ठेवून वरचे जे प्रेफरन्स आहे त्याच्यासाठी ट्राय करू शकता बेटरमेंट ऑप्शन चूज करून. आणि जर मित्रांनो तुम्हाला जर जे 10 नंबरचा ऑप्शन मिळालंय पण ते तुम्हाला नकोय, मग अशा वेळेस मित्रांनो त्याला तुम्हाला इग्नोर करायचं आहे. तुम्ही ऑटोमॅटिकली पुढच्या राऊंडमध्ये जाल. इथपर्यंत तुम्हाला कळायला असेल. तुम्हाला काहीच नाही करायचं. जर सीट नको असेल ती 10 नंबरची तर तुम्हाला सरळ सरळ त्या सीटला इग्नोर करायचं आहे, काहीही प्रोसेस करायची नाही, डू नथिंग. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आता पहिला राऊंड झाला मित्रांनो. आता दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या राऊंडची इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे हे तुम्ही लक्षात घ्या. जर तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या राऊंडला जायचं असेल तर तुम्ही बेटरमेंट चूज केलेले स्टुडंट जाऊ शकतात. त्याच्यानंतर जे स्टुडंटला कुठलीही सीट मिळाली नाही असे स्टुडंट जाऊ शकतात. ज्या स्टुडंटना म्हणजे जे अगोदर मिळालेलं कॉलेज आहे ते त्यांना नको असेल, त्यांनी काहीही केलेलं नसेल तर ते स्टुडंट जे आहे ते सुद्धा पुढच्या राऊंडला जाऊ शकतात. आणि ज्या विद्यार्थ्यांची सीट जी आहे तर ती कॅन्सल झालेली आहे असे विद्यार्थी सुद्धा पुढच्या राऊंडला जाऊ शकतात. फक्त तो पहिला प्रेफरन्स नकोय. ओके. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पुढे आहे की ऑप्शन फॉर्म मध्ये तुम्ही प्रत्येक राऊंडला एडिट करू शकता किंवा दुसऱ्या राऊंडमध्ये जर तुम्हाला ऑप्शन चेंज करायचं ते तरी करू शकता. तिसऱ्या राऊंडला करायचे ऑप्शन फॉर्म कॉलेज जर वरती खाली करायचे असेल, फॉर एक्झाम्पल तुम्हाला सिडनम वरती टाकायचंय, चेतना खाली घ्यायचं, ते तुम्ही करू शकता. हे मित्रांनो आय होप तुम्हाला क्लिअर झालेलं असेल. आता दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडचे रूल पण अगदी सोपे आहे. जसं आउट ऑफ रीचची रेंज मी तुम्हाला सांगितलेली होती. दुसऱ्या राऊंडमध्ये आपण या ठिकाणी बघितलं की दुसऱ्या राऊंडची जी रेंज होती तर ती होती मित्रांनो टॉप 3 प्रेफरन्सेस. जे पहिले 3 प्रेफरन्स होते तर ते तुमचे दुसऱ्या राऊंडमध्ये लॉक होणार होते, आउट ऑफ फ्रीज होणार होते. मग आता ज्यावेळेस दुसऱ्या राऊंडचं या ठिकाणी प्रोसेस चालू झालेली असेल
त्यावेळेस पहिले 3 प्रेफरन्स जे आहे तर ते ऑटोमॅटिक लॉक होऊन जातील जर त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन झालं तर. जर त्याच्या खालच्या कॉलेजेसला झालं तर ते ऑटो फ्रीज होणार नाही. आणि जर ऑटो फ्रीज झाले तर तुम्हाला पुढचे कुठलेही राऊंड खेळता येणार नाही. 3 पैकी कुठलंही एक जर कॉलेज मिळालं तुम्हाला तर त्या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन घ्यावं लागेल दुसऱ्या राऊंडमध्ये. आणि सेम तिसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा, तिसऱ्या राऊंडमध्ये काय की 6 ऑप्शन्स आहेत. पहिले जे उरलेले त्या टॉप 6 पैकी कुठलंही घेतलं तर तुम्हाला सेम प्रोसेस आहे, ते ऑटो फ्रीज होऊन जाणार. तुम्हाला पुढे कुठलेही राऊंड जे आहे तर ते खेळता येणार नाही आणि तुम्हाला त्या ठिकाणी ऍडमिशन जे आहे तर ते घ्यावंच लागेल. आय होप इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालेलं असेल. आणि मित्रांनो, त्या व्यतिरिक्त म्हणजे जर तुम्हाला जे ऑटो फ्रीजची रेंज आहे त्याच्या बाहेरचे कॉलेज मिळालं, कोणाला 14 नंबरचं कॉलेज मिळालं, कोणाला 50 नंबरचं कॉलेज मिळालं, तर अशा विद्यार्थ्यांना ऑप्शन्स काय आहेत त्याच्यानंतर, तर तुम्ही ते जे कॉलेज जर तुम्हाला हवं असेल 14 नंबरचं तर घेऊ शकता. अदरवाईज तुम्ही त्याला बेटरमेंट करून तुम्हाला 10 नंबरचं, 6 नंबरचं, 5 नंबरचं, 4 नंबरचं कुठल्याही कॉलेजसाठी बेटरमेंट तुम्ही करू शकता. त्यानंतर जर दुसऱ्या राऊंडला तुम्हाला 14 नंबरचं कॉलेज मिळालं, तिसऱ्या राऊंडला 50 नंबरचं कॉलेज मिळालं, तर जर तुम्हाला हे दोन्ही कॉलेज नको असेल आणि त्याच्या वरच्या कॉलेजला ट्राय करायचं आहे तर अशा वेळेस तुम्ही त्या सीटला सुद्धा इग्नोर करून तुम्ही नेक्स्ट राऊंड खेळू शकता. फक्त इग्नोर केव्हा नाही करता, जेव्हा ती ऑटो फ्रीजच्या रेंजमध्ये असेल ते कॉलेज आणि त्या राऊंडचं ऑटो फ्रीजची रेंज चाललेली असेल. मी जसं तुम्हाला अगोदर सांगितलं ती रेंज तुम्हाला माहिती आहे. पहिल्या राऊंडची जी आहे तर ती मित्रांनो पहिला प्रेफरन्स आहे, दुसऱ्या राऊंडचे पहिले 3 आहे आणि तिसऱ्या राऊंडचे 6 आहे, हे तुम्हाला कळलं असेल. त्यानंतर मित्रांनो, अपग्रेडेशन रूल म्हणजे काय की कॉलेज तुम्हाला जर फॉर एक्झाम्पल दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला 14 नंबरचं कॉलेज मिळालेलं होतं आणि तिसऱ्या राऊंडमध्ये तुम्ही गेलात, ते 14 नंबरचं कॉलेज जे आहे तर ते बेटरमेंटसाठी तुम्ही टाकलेलं आहे. ओके, आता हे 14 नंबरचं कॉलेज बेटरमेंटसाठी टाकलं, त्यानंतर 10 नंबरचं कॉलेज मिळालं हा ना, तर ही 14 नंबरची सीट जी आहे तर ती ऑटोमॅटिक कॅन्सल होऊन जाते तुमची. त्यामुळे तुम्ही प्रेफरन्स टाकताना ऑलरेडी वरच्या साईडला येत चालता. म्हणजे जसे उतरता क्रम तुम्ही टाकला तर तुम्हाला चांगले कॉलेजेस जे आहे तर ते मिळणं चालू होते. फक्त कॉलेजेसचा कट ऑफ माहिती असणं गरजेचं आहे, त्यावेळेस तुम्हाला कॉलेजेस जे आहे तर ते टाकायचे आहे. तुमची जुनी सीट जी आहे तर ती ऑटोमॅटिक कॅन्सल होऊन जाईल. त्यानंतर मित्रांनो, तर राऊंड 4 साठी कुठल्याही प्रकारचे बेटरमेंट नाहीये. चौथ्या राऊंडसाठी तुम्हाला जी सीट मिळाली तीच तुमची फायनल सीट आहे आणि तेच कॉलेज तुम्हाला चूज करावं लागेल. अशा प्रकारचे अतिशय सोपे हे नियम होते मित्रांनो. या व्यतिरिक्त कुठलेही नियम नाहीये. या व्यतिरिक्त काही डाऊट्स असेल तुम्हाला तर ते तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आता मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी काय महत्त्वाचे रूल आहे, तर तुम्हाला सगळे डॉक्युमेंट जे आहे तर ते ओरिजिनल असणं गरजेचे आहे. त्यानंतर जर त्या डॉक्युमेंटपैकी कुठलंही डॉक्युमेंट जे आहे तर ते तुमचं चुकीचं असेल किंवा ते जर व्यवस्थित नसेल, फॉर एक्झाम्पल एखाद्याकडं अपंगाचा दाखला आहे किंवा या ठिकाणी म्हणजे डिसेबिलिटी सर्टिफिकेट आहे किंवा कुठलंही तुमचं एखादं सर्टिफिकेट जे आहे तर ते प्रूव्ह करू शकला नाही, तर तुमची सीट जी आहे तर ती कॅन्सल केली जाते. तर मित्रांनो, ही गोष्ट जी आहे तर तुम्ही लक्षात ठेवा. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे तर ते तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो, कोणकोणते चेंजेस तुम्ही करू शकता जर तुमचं राऊंड जे आहे तर ते चालू असतील त्यावेळेस, तर तुम्ही ARC जे आहे तर ते तुमचं जेंडर चेंज करू शकते. जसं की फॉर एक्झाम्पल कोणाचं मेल असेल तर फिमेल टाकलं गेलं चुकून फॉर्म भरताना, ते तुम्ही चेंज करू शकता. त्यानंतर मार्क्सचं करेक्शन तुम्ही करू शकता जर चुकीचे मार्क टाकले असेल तर, आहे ना. पण रँक जी आहे तर ती मागच्या राऊंडची इम्प्रूव्ह होणार नाही, त्याच्या पुढे जर झालं तर होऊन जाईल. ओके, त्यानंतर मित्रांनो, कास्ट जे आहे तर ते तुम्ही चेंज करू शकता. त्यानंतर मायनॉरिटी स्टेटस जे आहे तर ते तुम्ही रिमूव्ह करू शकता जर करायचं असेल तर. डिसेबिलिटी रिमूव्ह करू शकता. डिफेन्स कोटा म्हणजे काय होतं, खूपदा तुमच्याकडे सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही असता त्याचे किंवा डिफेन्स कोट्याचं असतं, तर अशा वेळेस काय डिफेन्ससाठी काय आहे की BSF वाल्यांना ते भेटत नाही. काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपण याच्यामधून येतो, डिफेन्स कोट्यातून येतो, पण आर्मीवाल्यांना तर मिळतं, त्याचे पण काही नियम आहेत. तर हे जे सर्टिफिकेट्स आहेत हे सगळेच्या सगळे तुम्हाला जर तुम्ही प्रूव्ह करू नाही शकला किंवा ते आणू नाही शकला, तर अशा वेळेस तुम्हाला ते चेंज करता येतं. त्यानंतर होम युनिव्हर्सिटी तुम्ही बदलू शकता. TFWS आहे हे रिमूव्ह तुम्ही करू शकता. त्यानंतर क्वालिफिकेशन जे आहे तर ते चेंज करता येतं. ओके, तर या व्यतिरिक्त कुठलेही चेंजेस करता येत नाही. नवीन रिझर्वेशन तुम्ही या ठिकाणी ऍड करू शकत नाही राऊंड चालू असताना. त्यानंतर तुमची रँक जी आहे तर ती इन्क्रीज जी आहे तर ती करू शकत नाही. तर आय होप मित्रांनो इथपर्यंत तुम्हाला ही इन्फॉर्मेशन समजली असेल. धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिलेली आहे, त्याच्यावर गुगल फॉर्म भरून तुम्ही फ्रीमध्ये काउन्सिलिंग आमच्याकडून घेऊ शकता.
ॲडमिशन शाळाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक केला असेल तुम्ही तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.